नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशन हा जो चॅप्टर आहे त्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधील अतिशय महत्त्वाचा भाग ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघणार आहे. तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय? तर आपले अर्थ हा आपला प्लॅनेट आहे. सो अवर अर्थ हॅज अ मास 6 × 10⁻24 kg अँड रेडियस 6400 किलोमीटर. मग ह्या सर्वांचा इफेक्ट अर्थच्या मासमुळे काय होतो? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असते आणि त्या फोर्समुळे त्याला ॲक्सिलरेशन मिळते. त्याला म्हणतो आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता एखादा ऑब्जेक्ट घेतला आपण स्मॉल एम, तो अर्थच्या विसिनिटीमध्ये सराउंडिंगमध्ये, तर अर्थ त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती लावते? न्यूटन्स लॉ प्रमाणे. तर F इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r², वेअर स्मॉल m मास ऑफ ऑब्जेक्ट. आणि मग आता या ठिकाणी अर्थचं ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर युनिट मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट म्हणजे किती निघणार? तो Gm अपॉन r². हा फॉर्म्युला निघतो. मग अर्थचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायचं असेल तर Gm अपॉन r² आहे. ऑफकोर्स G मीटर पर स्क्वेअर सेकंद. मग इथं G कशा अवलंबून आहे आता? तर अर्थचा मास, अर्थची रेडियस आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट युनिव्हर्सल हा तर कॉन्स्टंटच आहे. मग G कॅपिटल M आणि R वरती अवलंबून आहे. आणि म्हणून तुम्ही कुठलाही प्लॅनेट घेतला, सपोज व्हीनसचा G काढायचा आहे तर त्याचा मास आणि त्याचं रेडियस घ्यावं लागतं. सो फॉर डिफरंट प्लॅनेट डिफरंट ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आता आपण अर्थचा विचार केला तर हा जो रेडियस हा फॅक्टर आहे हा G प्रत्येक ठिकाणी बदलण्यास कारणीभूत आहे. मग ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशावर डिपेंडेंट आहे अर्थसाठी? नंबर 1, shape of earth. It changes due to shape of earth. Small g changes due to the increasing height from surface of earth. Small g affected by depth of earth. And that's how we are going to consider effect of shape of earth, height and depth on acceleration due to gravity. तर पहिल्यांदा बघूया शेप ऑफ अर्थ. आता अर्थचा जो शेप आहे त्याचा इफेक्ट कसा होतो? सो वी नो दॅट अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पिरिकल, सो इट इज जस्ट लाईक ellipsoid. इट इज अ ellipsoid. सो इफ वी कन्सिडर ओ सेंटर ऑफ अर्थ अँड दिस इज द इक्वेटर, दिस आर द पोल्स साऊथ अँड नॉर्थ. मग आता समजा इथं इक्वेटरवरती एखादा ऑब्जेक्ट आहे आणि तिथलं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायचं आहे. तर मी O पासून इथलं रेडियस R इक्वेटर मोजणार आणि फॉर्म्युला काय होणार? स्मॉल g ॲट इक्वेटर, Gm मास कॉन्स्टंट आहे आणि R इक्वेटरचा स्क्वेअर. समजा तुम्ही असं इथून इक्वेटर पासून पोलला गेला आणि पोलसाठी रेडियस RP निघणार, O पासून इथलं अंतर RP. मग पोलसाठी व्हॅल्यू काय झाली? Gp इक्वल टू Gm अपॉन R पोलचा स्क्वेअर. मग आता क्लिअरली इथं जर बघितलं आपण, हे असा ओढला असल्यामुळं, इलिप्सॉइड असल्यामुळं R इक्वेटर जास्त आहे R पोलपेक्षा आणि रेडियसला G इनव्हर्सली आहे, त्यामुळं R इक्वेटर ग्रेटर दॅन R पोल, रेडियस ऑफ अर्थ ॲट इक्वेटर ग्रेटर. ऑफकोर्स G इक्वेटर लेस दॅन G पोल. बरोबर आहे? मी इथं लिहितो रेडियस ऑफ अर्थ ॲट इक्वेटर ग्रेटर दॅन रेडियस ऑफ अर्थ ॲट पोल, सो G इक्वेटर लेस दॅन G ऑफ पोल. सो दिस इज अ कन्क्लुजन. म्हणजे काय सांगितलं मी इथं? इफ वी गो फ्रॉम इक्वेटर टू पोल, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन्क्रीजेस because radius decreases. So this is the first conclusion. What is the effect of shape of earth? Due to change in shape of earth, acceleration due to gravity changes and it is because of radius.
Radius of earth at equator greater, so its value of acceleration due to gravity less. म्हणजेच तुम्ही इक्वेटर टू पोल चालला की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन्क्रीज होणार आणि पोल टू इक्वेटर आला की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज होणार. दिस इज द फर्स्ट इफेक्ट. हां, आता ॲक्सिलरेशनचा इफेक्ट वेटवर जाणार आहे, कारण वेट म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, एम इंटू स्मॉल एम इंटू जी. मग जर तुम्ही इक्वेटर टू पोल चालला तर जी वाढणार म्हणजेच तुमचं वेट वाढणार. लक्षात घ्या, वेट इन्क्रीजेस. पण मास काय होईल अर्थचा, किंवा तुमचा मास काय होईल? मास कॉन्स्टंट आहे, मास बदलणार नाही. ओके, तर हा झाला फर्स्ट इफेक्ट. मी इथे दाखवलेला आहे शेप ऑफ इफेक्ट. आर इक्वेटर ग्रेटर दॅन आर पोल, जी इक्वेटर लेस दॅन जी पोल. आता मला नेक्स्ट इफेक्ट बघायचा आहे, तो म्हणजे हाईटचा इफेक्ट बघायचा आहे, इफेक्ट ऑफ हाईट. आता समजा ही अर्थ आहे, बरोबर आहे. अर्थ आता मी कन्सिडर करतो स्पिअर सारखा. हा सेंटर ओ आहे अर्थचा आणि हे सरफेस आहे. सरफेस म्हणजे आता जिथं आपण आहोत तो भाग, आपण सरफेस वरती आहे, ग्राउंड. असं आतमध्ये खोदत गेलो तर अर्थचा सेंटर कुठेतरी लागणार. हे अर्थची रेडियस आहे. मग आता इथं तुमचा मास समजा स्मॉल एम आहे आणि इथं आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढला, तो gm/r² न काढला, त्याची व्हॅल्यू नियरली 9.8 मीटर पर स्क्वेअर सेकंद घेतो आपण, बरोबर. आता इथे इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे की समजा सरफेस पासून मी वर 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 चाललोय, हाईटला चाललोय. म्हणजे तुम्हाला एक बलून दिलाय समजा आणि त्या बलूनमध्ये तुम्हाला बसवलंय आणि वरती सोडलंय. तुम्ही वर 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 जाल, हां, कायमची जाणार नाही, परत खाली आणणार आहे मी तुम्हाला. ओके, मग त्या बलूनमध्ये बसलाय आणि बलून असा वर 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 चालला, म्हणजे इथं जमिनीपासूनची हाईट काय व्हायला लागली? वाढायला लागली. त्या ठिकाणी हाईट वाढत चालली. म्हणजेच इथं जो फॉर्म्युल्यात आर आहे, हा आर कुठून मोजायचा जाता? त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स फ्रॉम सेंटर पासून. मग समजा हे तुम्ही हाईट एचला गेलाय आणि हे आर, म्हणजे हाईटसाठी फॉर्म्युला काय होणार? gm/r+h². लक्षात घे, हा आर म्हणजे काय असतो? त्या ऑब्जेक्टचं सेंटर पासूनचं डिस्टन्स आहे. आता तुम्ही हाईट एचला आहे म्हणजे सेंटर पासून आर अधिक करायला पाहिजे, सो gh. मग हाईटला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी gm/r+h². मग क्लिअर आहे, हे याला इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये आहे. हाईट इन्क्रीज झाला की जी काय होणार आहे? डिक्रीज होणार. सो हाईट इन्क्रीजेस, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. जसं हाईट वाढत जाणार तसं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी होत जाणार. हाईटलाच अल्टिट्यूड म्हणतात. इफ अल्टिट्यूड इन्क्रीजेस, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीजेस. बरोबर आहे. हा दुसरा इफेक्ट आहे. आता थर्ड इफेक्ट आहे तो डेप्थचा. आता डेप्थ म्हणजे काय बघा, खोली. तुम्ही आता सरफेसवरती येत आहे, हा सेंटर आहे ओ, हे रेडियस अर्थचा आर आहे. आता तुम्ही काय समजा सरफेस पासून खाली चाललाय, असं आतमध्ये एक टनेल पाडलंय. टनेल म्हणजे असं खोली केलेलं आहे आणि तुम्ही एक एक पायऱ्या उचलून खाली चाललायसा. मग जसं खाली जात आहे तसं डेप्थ वाढत्या. जेवढं खाली जाणार तेवढी डेप्थ वाढणार. लक्षात घ्या, जेवढं तुम्ही खाली उतरणार, जमिनीपासून खोली म्हणतोय आपण, जेवढं आत खोल जाणार तेवढी डेप्थ वाढणार. डेप्थ म्हणजे खोली. इफ वी इन्क्रीजेस डेप्थ, डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ, त्या पॉइंटचं काय होणार? कमी होत जाणार. मग आता तिथं फॉर्म्युला कसा येणार बघ, GD = gm/r-d². कारण तुम्ही खाली डेप्थ डी ला गेला तर सेंटर पासूनचं अंतर किती राहिलं? r-d राहिलं. आता मी विचारलं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला हे डिस्टन्स काय इफेक्ट करेल? तर तुम्हाला असं वाटेल सर हे r-d म्हणजे कमी झालंय, होय की नाही? म्हणजे जी वाढणार.
बट इट इज रॉंग. वाय? कारण ज्यावेळेला तुम्ही डेप्थला जाता, आर डेप्थला गेला, त्यावेळेला तिथं अर्थचा मास सुद्धा कमी झालेला असतोय. हे तुम्हाला आर मायनस डीचा स्पिअर सापडणार. आणि ह्या मगाचा मास एम असेल तर आत्ताचा मास एम डॅश हा कमी झालेला असतो, भरपूर कमी होतोय. जेवढ्या डेप्थला जाता का नाही तुम्ही, तेवढा अर्थचा मास चेंज होतो, कमी होतोय. आणि म्हणून याचा इफेक्ट इथं होतो. आणि इथं सुद्धा डेप्थ वाढली की जी कमीच होत जातो. इथं एक फक्त डिस्टन्सचा इफेक्ट नाही तर मासचा पण इफेक्ट आहे, हे लक्षातच ठेवा. नाही तर बऱ्याच पोरांना असं वाटतंय हाईटला चाललो की जी वाढतोय, आणि डेप्थला जी हाईटला चाललो की जी कमी होतोय, आणि डेप्थला चाललो की जी वाढतोय म्हणतात. पूर्णपणे चुकीचं आहे. इफ हाईट इन्क्रीजेस, जी डिक्रीजेस, and depth increases, then also G decreases. जेवढ्या खाली जाणार तेवढा G कमी होणार आहे. म्हणून इथं दोघांचा पण इफेक्ट, हाईट वाढलंय किंवा डेप्थ वाढून दे, G कमीच होणार. आता गंमत बघा, तुम्ही डेप्थ वाढवत चालला, G कमी 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 होणार. आणि असं करत करत अर्थच्या सेंटरला गेल्यावर काय होईल? अर्थच्या सेंटरला गेला की तिथं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 0. हा पॉइंट लक्षात ठेवा. ऍट द सेंटर ऑफ अर्थ ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकम्स 0. ओके, मला वाटतं तिन्ही मुद्दे समजले असतील. इफेक्ट ऑफ हाईट, हाईट इन्क्रीजेस, फॉर्म्युला GM अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. हाईट इन्क्रीजेस, क्लिअरली G डिक्रीजेस. अँड फॉर डेप्थ, depth increases, formula G M dash R minus D bracket square. So due to change in mass, change in depth, acceleration due to gravity also decreases. Height increase, G decreases. Depth increases, then also G decreases. मग आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, की आपण समजा 3 ऑब्झर्वेशन घेतलेले आहेत. नंबर 1, we measure acceleration due to gravity at surface at height h, समजा 6000 किलोमीटरला, and depth 2000 किलोमीटरला. We measured acceleration due to gravity on surface at height h and at depth. Then you tell me at which position acceleration due to gravity is maximum. Maximum कुठं असणार? हाईटला असणार, डेप्थला असणार का सरफेस वरती असणार? ऑफकोर्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्सिमम ऑन सरफेस ऑफ अर्थ. कारण सरफेसला 9.8 आहे, वर चाललो की G कमी होतोय, मग 9.8 पेक्षा कमी होणार. डेप्थला चाललो तरी सुद्धा 9.8 पेक्षा कमी होणार आहे. मग मॅक्सिमम व्हॅल्यू कुठे आहे? ऑन सरफेस ऑफ अर्थ. मग तुम्हाला विचारलं ॲट विच लोकेशन ॲट हाईट h ऑन सरफेस ऑफ अर्थ और ॲट डेप्थ युअर वेट इज मॅक्सिमम. तर काय सांगणार? वेट म्हणजे इफेक्ट ऑफ G चाला, सो इट इज मॅक्सिमम. मॅक्सिमम ॲट सरफेस ऑफ अर्थ, ऑन द सरफेस ऑफ अर्थ. समजतंय? तुमचं मास सगळीकडे सेम येणार, पण G मात्र बदलल्यामुळे वेट बदलतंय. मास आणि वेट मध्ये डिफरन्स आहे. वेट m इंटू स्मॉल g आहे. मला वाटतंय पूर्ण कन्सेप्ट लक्षात आला असेल. 10th स्टँडर्डसाठी रिलेशन्स नाही आहेत, जस्ट ऑब्झर्वेशन्स आहेत. आता एक्झॅक्ट रिलेशन पाहिलं असेल तर मी देतो या ठिकाणी G इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. हे रिलेशन सरफेससाठी आहे, ज्याची व्हॅल्यू नियरली आपण 9.8 मीटर पर स्क्वेअर सेकंद घेतो. हाईटला पाहिलं असेल फॉर्म्युला कम्पॅरिझनसाठी, तर GH इक्वल टू G R अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर आहे. H म्हणजे हाईट आहे, G म्हणजे सरफेसची किंमत, ह्याच्या कम्पॅरिझन केलं आहे. आणि डेप्थसाठी GD G 1 मायनस D अपॉन R हे रिलेशन्स आहेत. D म्हणजे डेप्थ, ही टर्म डेप्थ वाढत चालल्यामुळे निगेटिव्ह टर्म वाढते, GD कमी होते. हे तिन्ही रिलेशन्स तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी 11-12ला वापरता येतात. तुम्हाला 10th स्टँडर्डला कॅल्क्युलेशन्स नाही आहेत.
मला वाटतंय हा भाग समजला असेल. पुन्हा एकदा मी कन्क्लुजन सांगतो. नंबर 1, acceleration due to gravity changes due to the shape of earth. It is maximum at pole and minimum at equator. Number 2, acceleration due to gravity decreases with increasing height. Number 3, acceleration due to gravity decreases with increasing depth. And number 4, at center of earth, acceleration due to gravity is 0. Okay? समझते हैं? Thank you.